नमस्कार, मी रजनी फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब पोर्टल चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे. गॅस तुटवडा, युद्धाचा बहाणा की प्रशासनाची हलगर्जी. जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. अनेक गॅस एजन्सीसमोर नागरिकांना लांबच लांब रांगा लावाव्या लागत असून बुकिंग करूनही अनेक दिवस सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. गॅस एजन्सीकडून युद्धामुळे गॅसचा पुरवठा कमी झाला आहे असे कारण दिले जात असले तरी नागरिक मात्र या स्पष्टीकरणावर समाधान व्यक्त करत नाहीत. युद्धाचा बहाणा पुढे केला जात असला तरी गॅसचा तुटवडा हा काही नवीन नसून यापूर्वीही अनेकदा अशी परिस्थिती निर्माण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या तुटवड्यामागे प्रशासनाचा हलगर्जीपणा आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गॅस ही अत्यावश्यक सेवा असल्यामुळे त्याचा पुरवठा सुरळीत राहणे अत्यंत गरजेचे आहे. घरगुती गॅस उपलब्ध नसल्याने अनेक कुटुंबांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होत असून नागरिकांना पर्यायी साधनांचा वापर करावा लागत आहे. दरम्यान जिल्ह्यात अनेक ठिकाणी गॅस पाईपलाईन टाकण्याच्या घोषणा करण्यात आल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात अनेक भागात ही योजना अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे विकासाच्या दाव्यांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उन्हात तासनतास रांगेत उभे राहून नागरिकांना गॅसची प्रतीक्षा करावी लागत असल्याने प्रशासनाने तातडीने लक्ष घालून गॅसचा पुरवठा सुरळीत करावा, तसेच सेवा देण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या एजन्सींवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.